हाँ शिवा शेलके जी, मेरा आपसे ये था कि आप इतना सुबह जल्दी पानी गिर रहा है, अंधेरा है चारों बाजू, फिर भी आप जो है प्लांटेशन के लिए पेड़ों को बचा रहे हैं। पेड़ जो गिर गए हैं उनको बचा रहे हैं, उनकी कटिंग करके उसको बराबर शेप देके उसको वापस ज़मीन में आप लोग खड़ा कर रहे हैं। इसके पीछे आपका क्या मतलब सद्भावना है? क्या आपको सदगुरु ने ऐसी बुद्धि दी है, या जो आप दिन रात उस सेवा में लगे रहते हैं? नमस्कार, जय शिवराय. झाडे लावा, झाडे जगवा. नुसते असे म्हणून चालणार नाही. जर कुठेतरी रस्त्यावर झाड पडलं असेल तर त्याला सुद्धा जगवणं आपलं कर्तव्य आहे. याला कधीतरी नंतर महानगरपालिका बघेलच आणि याच्यानंतर महानगरपालिकाला लावेल नाही लावेल, छाटून देईल ते माहीत नाही. त्यामुळे आपलं असं कर्तव्य आहे. छोटं झाड आहे, हे माझ्या बजेटमध्ये याला मला उभं करणं. त्यामुळे आता आपण याची थोड्याशा फांद्या छाटून याला पुन्हा छोटासा खड्डा घेऊन याला उभं करणार आहोत. याला बाजूला आणखीन काड्या लावून याला सपोर्ट देणार आहोत, जेणेकरून हे झाड जगेल. आणि हे झाड राष्ट्रीय वृक्ष आपलं वड आहे. त्यामुळे हे झाड जगवणं खूप काळाची गरज आहे. हे खूप मोठी झाडं होतात आणि 200 250 वर्ष जगतात. म्हणजे आपल्या 4 पिढ्या या झाडाला बघतील. त्यामुळे माझे सर्व किती 4 पिढ्या तुमची होती का? हा, हे 2-2 साल से 2-2 वर्षापेक्षा पण हे जास्त झाड जगतं. त्यामुळे माझी सर्व देशवासियांना विनंती आहे की आपण झाडे लावा, झाडे जगवाच. परंतु आपल्या जर असे कुठे झाडं पडलेली दिसत असेल तर नक्की आपण प्रयत्न करा. आपल्या भागातले महानगरपालिका, ग्रामपंचायत यांना सांगा. जर त्यांना शक्य नसेल तर आपण स्वतःही करा. जर आपल्याला शक्य नसेल तर मग आपण सरकारला विनंती करून या झाडांना जगवण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु छोटी छोटी झाडं असतील, आता हे छोटं झाड आहे, 5-6 वर्षाचं झाड असेल, त्यामुळे यांना वाचवणं आपल्याला शक्य आहे. त्यामुळे आपण आता महानगरपालिकेची वाट न बघता ही झाडे जगूया. आणि देशातील प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य आहे झाडे जगवणे आणि झाडे लावणे. कारण ऑक्सिजन फक्त आपल्याला झाडांपासूनच मिळतो. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, झाडे जगवा, झाडे लावा. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप धन्यवाद शिवा शेलके साहेब. आणि हे झाड पडलं होतं हे मला माहीत नाही. हे आमचे वृक्षप्रेमी अंकल मक्खनलाल किंगर यांनी मला फोन करून सांगितले की असे झाड पडले आहे. आणि हे त्यांच्या एकट्याकडून शक्य नव्हते की हे झाड उभे करणं. ते कालपासून ह्यासाठी खूप हे मेहनत घेत आहे. त्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले की कसं झाड उभं करता येईल. परंतु त्यांना एकट्याला शक्य नसल्यामुळे त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं आपण आणि आपले आणखीन काही मित्र आले तर आपण हे झाड नक्की जगवू शकतो. त्यामुळे आज आम्ही सकाळी 6 वाजता इकडे आलेलो आहोत हे झाड जगवण्यासाठी. आणि आता यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. अजूनही आमचे 1-2 मित्र येत आहेत. त्यामुळे असे